चला तर मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण शिमला मिरची आणि बटाट्याची सुकी भाजी। तर मी गॅसवर कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं 3 पळी आणि त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी घातली, बारीक चिरलेला लसूण घातला, चौकोनी आकारात कांदा घातला आणि कढीपत्ता घातला आणि चांगली फोडणी तयार केलेली आहे। आता त्याच्यात मी लांब आकारात बारीक अशी धुवून चिरून घेतलेली शिमला मिरची परतून घेते। त्याच्यात आता लांबच आकारात पातळ आकारात कट केलेले बटाट्याचे तुकडे। ही भाजी टिफिनसाठी पण छान आहे आणि घरी डाळ भात सोबत खायला सुकी भाजी पण खूपच छान लागते। तर मी आता बटाटे घातल्यानंतर त्याच्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, मीठ असं घालून परतून घेतलं। छान अशी सुकी भाजी आहे। वरून धना पावडर घातलं आणि बटाट्याचे बारीक काप कट केल्यामुळे लवकर शिजतात आणि शिमला मिरची पण ती तेलातच शिजते वाफेवरच। ताट झाकून दिलं होतं आणि गॅस स्लो केला होता। आता थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। बटाटे आणि शिमला मिरची बऱ्यापैकी मऊ झालेली आहे। परत मी झाकून ठेवून देणार आहे मीडियम गॅसवर किंवा मंद आचेवर ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपल्या घरातले दुसरे कामं होऊन जातात आरामात। परत मी भाजी परतून चेक केली। स्टीलच्या कढईमध्ये भाजी करपून जाते म्हणून वारंवार त्याला टाळत राहावं लागतं। तर भाजी अशी छान झालेली आहे। तर छान अशी सुकी भाजी आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर जाऊन सगळ्या रेसिपीज पहा, सगळे ब्लॉग पहा आणि रेसिपीज आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबमुळे आमचाही उत्साह वाढतो। धन्यवाद।